विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 या विषयामधील पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत। तर तुम्ही सर्व इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला फोर्स याबद्दल माहित आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत याबद्दल तुम्ही अभ्यास केलेला आहे। तर त्यामध्ये प्रामुख्याने जे फोर्सेस आहेत त्यामध्ये रियल फोर्स आहे, स्यूडो फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लियर फोर्स। तर आपल्याला आज ग्रॅव्हिटेशन या फोर्स बद्दल माहिती घ्यायची आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस याबद्दल आपल्याला माहिती आहेच। तर ग्रॅव्हिटेशन बद्दल पण सर्वात अगोदर जी माहिती दिलेली आहे ती सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने दिलेली आहे। तर सर आयझॅक न्यूटन यांच्या मते हा जो फोर्स आहे हा फोर्स दोन ऑब्जेक्ट मध्ये हा ऍक्ट होतोय। द फिनॉमिनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन फर्स्ट डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन and according to Newton the gravitation force acts between two objects। आता आपल्याला सर्वांना एका गोष्टीबद्दल माहिती आहे, ती गोष्ट आहे न्यूटन बद्दल। न्यूटन एक दिवशी सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि असाच तो विचार करत होता। त्यावेळेस एक सफरचंद झाडावर पडून खाली पडलं। मग त्यावेळेस न्यूटननी हा विचार केला की हे जे सफरचंद जे झाडावरचं आहे ते खालीच का पडलं आणि खाली पडताना ते एका सरळ रेषेमध्ये का पडलं, तो झिगझॅग मार्गाने का आला नाही किंवा कर्व मार्गाने ते ऍपल खाली पडलं का नाही। तर त्यावेळेस त्याला असं आढळलं, न्यूटन ज्या झाडाखाली बसला होता ते सफरचंदाचं झाड होतं। आपण जर पाहिलं तर हे जे सफरचंद आहे ते त्याच्या डोक्यावर पडलं होतं। मग त्यावेळेस त्याला असं आढळलं की हे जे सफरचंद आहे हे खाली पडताना हे एका स्ट्रेट डायरेक्शन मध्येच का खाली आलेलं आहे, ते एका झिगझॅग मार्गाने का खाली नाही किंवा एक कर्व पाथने खाली का नाही किंवा ते जे ऍपल आहे ते एक हॉरिझॉन्टल मार्गामध्ये का गेलं नाही। तर त्याला असं आढळलं की तो जो ऍपल आहे हे ऍपल एका विशिष्ट फोर्सने हे पृथ्वीच्या सेंटरकडे आलेलं आहे। द डायरेक्शन ऑफ द ऍपल फॉलिंग टू द अर्थ टुवर्ड्स द अर्थ इज इन अ स्ट्रेट लाइन अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ। सो ही कन्क्लूड दॅट फोर्स ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स। न्यूटनच्या मते ते जो फोर्स आहे, ज्या फोर्सने हा जे ऍपल आहे ते ऍपल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने पडलेलं आहे, मग ते फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे। मग त्यावेळेस न्यूटनने असा विचार केला की हा जो फोर्स आहे जो पृथ्वी त्या ऍपलवरती अप्लाय करत आहे ते फोर्स फक्त त्या झाडाच्या उंचीपुरताच आहे का किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंचीवरती आहे। म्हणजे आपण जर एक्झाम्पल घेतलं तर मूनच्या हाईटपर्यंत ते जो फोर्स आहे पृथ्वीचा तो अप्लाय होतो का, त्याचप्रमाणे असाच हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सनपर्यंत ऍक्ट होतोय का, याबद्दल त्यांनी विचार केलेला आहे। तर यावरून आपल्याला असं समजलं की फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट। हे सर्व आपण स्टँडर्ड 9th मध्ये याचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यामुळे त्यावेळेस आपण न्यूटनचे लॉज आपण अभ्यासलेले आहेत। तर न्यूटन्सचे 3 लॉज हे आपल्याला माहिती आहे, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन अँड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन। तर आपण पुढे आपण जाणार सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स। आपण जर पाहिलं तर ह्या चित्रामध्ये ही एक मुलगी आहे, ह्या मुलीच्या हातामध्ये एक स्ट्रिंग आहे किंवा दोरी आहे। दोरीच्या एका टोकाला तिने एक ऑब्जेक्ट टाय केलेला आहे किंवा एक समजा आपण दगड बांधलेला आहे किंवा आपल्याला माहिती आहे की गोफनमध्ये काय असतं, पुढच्या दोरीच्या पुढच्या बाजूला आपण दगड बांधलेला असतो नाही का, आणि दोरीचे तर टोक हे आपल्या हातामध्ये असतं। मग ह्या मुलीने त्या दोरीला फोर्स अप्लाय केलेला आहे आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे तो ऑब्जेक्ट
हा सर्क्युलर मोशनमध्ये काय होत आहे, रोटेट होत आहे. मग हा जो फोर्स आहे, ह्या फोर्सची जी डायरेक्शन आहे, या फोर्सची डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल आहे. कुठं आहे, द डायरेक्शन ऑफ द फोर्स that is pulling the stone is towards the center of the circle. ज्यावेळेस आपण हातामधून ती दोरी रिलीज करू त्यावेळेस काय होणार आहे, दोरी रिलीज केल्यानंतर तो जो दगड आहे, तो दगड हा एका व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, ह्या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये तो काय होणार आहे, रिलीज होणार आहे. ऑब्जेक्ट हा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये रिलीज झालेला आहे. मग असा कोणता फोर्स आहे ज्या फोर्समुळे हा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होत आहे. म्हणजे हा फोर्स हा तो स्टोन मध्ये ऍक्ट होत आहे आणि त्याची डायरेक्शन ही टुवर्ड्स द काय, सेंटर ऑफ द सर्कल आहे. विच द फोर्स इज अप्लाइंग ऑन द स्टोन अँड विच डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. A force acts on any object moving along a circle and it is directed toward the center of the circle. This is called the centripetal force. यावर आपल्याला असं समजतं की कोणत्याही ऑब्जेक्टला जर सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट व्हायचं असेल तर त्याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि त्याची डायरेक्शन ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने आहे. A force acts on an object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. Centripetal means center seeking. म्हणजे वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने असा त्याचा अर्थ होतो. आता आपण जर पाहिलं तर याबद्दल आपण प्लॅनेट्स बद्दल ह्या सेंट्रिपिटल फोर्सचा आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे एव्हरी प्लॅनेट इज रोटेटिंग अराउंड दिस सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये काय करतो आहे, परिभ्रमण करत आहे. मग तो परिभ्रमण करण्यासाठी त्याला आवश्यक असणारा फोर्स कोणता आहे, तर तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. आता प्लॅनेट्सचा शेप हा कसा आहे, स्पेरिकल शेप आहे. समजा स्पेरिकल शेप नसेल आणि इरेग्युलर जर शेप असतील, इरेग्युलर शेप असेल तर आपल्याला त्या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास कन्सिडर करावं लागणार आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे त्या ऑब्जेक्टचं संपूर्ण मास एका विशिष्ट बिंदूपाशी काय आलेला आहे, केंद्रित झालेलं आहे. केपलर हा जो शास्त्रज्ञाचा जो काळ आहे तो 16व्या शतकाचा काळ आहे, ज्यावेळी संपूर्ण युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचं प्राबल्य होतं आणि त्यामुळे पोप जे सांगेल ते शब्द प्रमाण मानले जायचे. तर पोपच्या म्हणण्यानुसार पृथ्वी हा संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सर्व ग्रह, सूर्य हे पृथ्वीभोवती काय करत आहे, एका वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत आहेत. पण त्याला छेद जाणारा सिद्धांत हा केपलरने मांडलेला आहे. केपलरने ह्या ग्रहांचा, सूर्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याला असं आढळलेलं आहे की पोपचं जे म्हणणं आहे की पृथ्वी हा सौरमालेचा केंद्रबिंदू आहे किंवा विश्वाचा केंद्रबिंदू आहे, हे खोटं असून तर सूर्य हा आपल्या सौरमालेचा, सोलर सिस्टीमचा हा सेंटर आहे आणि पृथ्वी आणि इतर प्लॅनेट्स हे सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करत आहेत, रोटेट करत आहेत. केपलरने त्याच्या निरीक्षणाद्वारे काही लॉज मांडलेले आहेत, त्याला आपण केपलर लॉज म्हणतो आणि हे अत्यंत इम्पॉर्टंट लॉज आहेत. त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला इलिप्स म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे. इलिप्स, आता ही जी डायग्राम आहे ही इलिप्सची डायग्राम आहे. तर इलिप्स म्हणजे काय, तर आपण एक जर कोन घेतला, शंकू आकार, आणि त्याला जर आपण असा प्लेनमध्ये जर कट केलं तो हा जो आकार आहे त्याला इलिप्स म्हटलेला आहे. आपण जर पाहिलं ह्याला तर 2 पॉइंट ऑफ काय फोकस आहे, फोकल पॉइंट्स आहेत, F1 आणि F2 हे 2 फोकल पॉइंट्स यामध्ये आहे. आपण जर हे डिस्टन्स पाहिले, आपण जर 3 पॉइंट्स कन्सिडर करू, A, B आणि C. These are the 3 points on the
इलिप्स. आणि F1 आणि F2 ह्या फोकल पॉईंट्सपासून आपण हे पॉईंट्स काय करूया आता कनेक्ट करूया. तर आपल्याला असं आढळेल की हे जे डिस्टन्स आहे AF1 प्लस AF2 त्याचप्रमाणे BF1 प्लस BF2 आणि CF1 प्लस CF2 हे डिस्टन्सेस काय आहेत, हे इक्वल डिस्टन्सेस आहेत. आता ह्याचा आपल्याला केपलरचे 3 लॉज समजून घेण्यासाठी काय होणार आहे, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर आपला पहिला लॉ जो आहे तो केपलर फर्स्ट लॉ ऑफ मोशन केपलर फर्स्ट लॉ आहे. तर केपलर फर्स्ट लॉ मध्ये ही जी डायग्राम जर पाहिली तर ह्यामध्ये एका पॉइंट पाशी सन आहे आणि दुसऱ्या पॉइंट पाशी काय आहे, प्लॅनेट आहे. आपण जर पाहिलं तर प्लॅनेट काय करतो, हा सन भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये रोटेट करत आहे. ही जी कक्षा आहे ही इलिप्टिकल ऑर्बिट आहे. प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट इन विच सन इज सिच्युएटेड ॲट one of the foci point of the ellipse. Suppose sun is at F1, so the planet is at F2. Sun is situated at one of the foci point. मग आता द ऑर्बिट आहे, केपलरच्या म्हणण्यानुसार त्याचा फर्स्ट लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करत आहे, रोटेट करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स. आता आपण केपलरचा सेकंड लॉ, केपलर्स सेकंड लॉ. आता द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन sweeps equal areas in equal intervals of time. आता लाईन जॉइनिंग म्हणजे आता प्लॅनेट A पासून S पर्यंत, हा दुसरा प्लॅनेट आहे तिथून C पासून S पर्यंत आणि तिसरा प्लॅनेट E पासून S पर्यंत. आपण जर पाहिलं तर पहिला जो डिस्टन्स, पहिलं जो डिस्टन्स कव्हर झालेला आहे ते आहे AB डिस्टन्स आहे आणि त्या प्लॅनेटने कव्हर केले, त्याच प्लॅनेटने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे CD डिस्टन्स आणि EF डिस्टन्स आहे, नाही का. तर केपलरच्या म्हणण्यानुसार AS आणि CS हे जे अंतर पार झालेलं आहे हे इक्वल एरिया आहे आणि त्यासाठी लागलेला टाइम सुद्धा कसा आहे, इक्वल टाइम आहे. म्हणजे हा जो एरिया आहे ASB आणि एरिया CSD, हे दोन्ही जे एरिया आहेत, एवढा एरिया ट्रॅव्हल करण्यासाठी प्लॅनेटला लागलेला जो टाइम आहे तो टाइम कसा आहे, इक्वल आहे. कारण हे दोन्ही एरिया हे सुद्धा इक्वल आहे. म्हणजे प्लॅनेट इक्वल टाइममध्ये इक्वल एरिया काय करते, ट्रॅव्हल करते. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. त्यानंतर केपलरचा थर्ड लॉ आहे. आपण जर पाहिलं तर प्लॅनेट काय करतोय, प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. सो टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन, म्हणजे प्लॅनेट एला पेने सुरुवात केलेली आहे, तिथून त्याला परत त्या ठिकाणी येण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्याला आपण पिरियड ऑफ रेव्होल्यूशन असे म्हणतो, नाही का. हा जो पिरियड ऑफ रेव्होल्यूशन आहे त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन, म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे प्लॅनेटचा, त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला T स्क्वेअर, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे तो समप्रमाणामध्ये आहे. कशाच्या,
द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, म्हणजे हे जे मीन डिस्टन्स आहे प्लॅनेटचा सन पासून, ह्याचा तो काय आहे, ह्याचा क्यूब आहे, म्हणजे अंतराच्या घनाशी तो कसा आहे, समप्रमाणात आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. द स्क्वेअर ऑफ period of revolution of the planet around the sun is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. T square is directly proportional to R cube. Therefore T square upon R cube is equal to constant. ज्यावेळेस आपण प्रोपोर्शनलिटी साइनच्या ऐवजी इक्वलचं साइन लिहू त्यावेळेस त्या ठिकाणी एक कॉन्स्टंट येतो. तो कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, समानुपातीचा स्थिरांक. म्हणून आपले इक्वेशन काय, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट विच इज के. नाउ वी विल लर्न द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विच इज द इम्पॉर्टंट लॉ which depends upon the findings of the Kepler's laws. So what Newton's laws says? According to Newton, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. न्यूटनच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला एका विशिष्ट बलाने आकर्षित करत असते आणि हे बल त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे आणि त्या दोन वस्तूंच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. तर आपण आता हे लॉज हा समजून घेऊया. अकॉर्डिंग टू न्यूटन देर आर टू ऑब्जेक्ट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर द फर्स्ट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नंबर 1 which is having mass m1 and other object of mass m2. The object of mass m1 applying the gravitational force of attraction on the object of mass m2. Similarly, object of mass m2 applying the attractive force on the object of mass m1. The distance between the two objects is supposed d. तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार हा जो फोर्स आहे एफ, इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses of the two objects. Mass of the first object is m1, mass of the second object is m2. ह्या दोन वस्तूंच्या मासेसच्या गुणाकाराशी तो कसा आहे, समानुपाती आहे किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे फोर्स जर वाढलं तर मास सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याचप्रमाणे हा जो फोर्स आहे हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाशी, या दोन ऑब्जेक्टच्या मधील अंतराच्या वर्गाशी तो वर्गाच्या अंतराच्या वर्गाशी तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्तानुपाती. म्हणजे फोर्स वाढला तर ही क्वांटिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. फोर्स कमी झाला तर ही क्वांटिटी काय होणार आहे, वाढणार. ह्याला आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो दिस लॉ कॅन बी स्टेटेड ॲज एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर.
this force of attraction is directly proportional to product of the masses and inversely proportional to square of the distance between the two objects. आता इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे. या प्रोपोर्शनॅलिटी साइनच्या ऐवजी जर आपण इक्वल साइन जर लिहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टंट येतो. तो आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, तो आहे जी. जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. तो हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. ह्याची व्हॅल्यू पण काय आहे, फिक्स आहे. 6.67 मल्टीप्लाय बाय 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. मग आपला जो महत्त्वाचा लॉ आहे तो लॉ आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि त्याचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. तर आपल्याला माहिती आहे SI युनिट ऑफ फोर्स, SI युनिट ऑफ फोर्स आहे न्यूटन. So this is the important law of gravitation chapter, Newton's universal law of gravitation. Every object attracts every other object with the force which is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between the two objects. So the formula is F is equal to G m1 m2 upon d square and the SI unit of force is Newton.